बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री एका चोराने वांद्रे येथील राहत्या घरात जीवघेणा हल्ला केला। 1 कोटीची मागणी करत चोराने सैफ अली खानवर 6 वार केले। म्हणजे काल दिवसभर सगळ्या मराठी, हिंदी, इंग्लिश चॅनलवर हा घटनाक्रम वारंवार सांगितला जात होता। त्यामुळे तो तुम्हाला चांगलाच पाठ झाला असेल। इथे तो घटनाक्रम सांगण्याची काही गरजच नाहीये। सैफ अली खानवर तातडीने लीलावती रुग्णालयात उपचार केले। आता त्याचा धोका सुद्धा टळलेला आहे आणि गुन्हे शाखेची 20 जणांची टीम आता या सगळ्या घटनेचा तपास करतेय। म्हणजे ही घटना वाईटच आहे, पण विरोधकांना या घटनेत सुद्धा राजकीय मुद्दा मिळालाय आणि इतके वेगवेगळे अँगल विरोधकांनी मांडलेत की ते ऐकून आपल्याला हसावं की रडावं हेच कळत नाही। मुळात आपल्याकडे काहीही वाईट घडलं की त्याचं खापर गृह खातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर फोडायचं हा एक विरोधकांचा आवडीचा छंद। हा छंद जोपासण्याचं काम सगळे अगदी उत्तमपणे करतात। म्हणजे हा छंद जीवाला लावी पिसे अशी अवस्था विरोधकांची आहे। आता या घटनेची थोडी पार्श्वभूमी पाहूया। वांद्र्याच्या सद्गुरू शरण या अपार्टमेंटमध्ये सैफ अली खान, पत्नी करीना कपूर, तैमूर आणि जेह ही 2 मुलं आणि मोलकरीण यांच्यासह तो राहतो। मध्यरात्रीच्या सुमारास चोर जेहच्या बेडरूममध्ये घुसला। त्यावेळी मुलाला सांभाळणारी एलियामा फिलिप ही जोरात ओरडली आणि नंतर सगळ्या झटापटीत हा हल्ला झाला। सैफच्या इमारतीत एका मजल्यावर एका घरात अंतर्गत रंगरंगोटीचं काम चालू आहे। 7 मजूर तिथे काम करतात आणि तिथेच राहतात। आता हा चोर मजुरांच्या ओळखीचा असल्याचा पोलिसांना संशय आहे। सैफ अली खानच्या राहत्या इमारतीत बाहेरच्या व्यक्तीला जर प्रवेश करायचा असेल तर गेटवरील सुरक्षा रक्षकांकडून पडताळणी केल्यावरच पुढे आत सोडण्यात येतं। मात्र रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून हा चोर आत शिरला आणि आरामात बाहेर सुद्धा पडला। यावेळी सुरक्षा रक्षक जागेवर नव्हते हे समोर आलंय। रात्रीच्या वेळी खरं म्हणजे इथे 2 सुरक्षा रक्षक असतात आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार हा चोर आत घुसल्यानंतर 2 तास लपून बसला होता हे सुद्धा दिसलंय। म्हणजे सुरक्षा रक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा चोर आत शिरला असं पोलीस तपासात समोर आलंय। आता या सगळ्यात गृह खात्याचा कसा संबंध येतो? म्हणजे चोरीच्या घटनांना आळा घालण्याचं काम गृह खात्याचं आहे हे बरोबर आहे, पण सुरक्षा रक्षक असून चोर आत घुसला यात चूक कोणाची? पण आता या घटनेनंतर विरोधकांची कल्पनाशक्ती अशी काही काम करतेय की एखाद्या सस्पेन्स क्राइम थ्रिलर स्टोरीच्या लेखकाला सुद्धा ते मागे टाकतील। म्हणजे CID मालिकेचा एपिसोड नक्कीच आपले विरोधक लिहू शकतात यात काही शंकाच नाहीये। आणि आता तर नवं पर्व पण सुरू झालंय, त्यामुळे विरोधकांना चांगली संधी आहे। ज्येष्ठ नेते आपले करामतीचे काका असं म्हणतायत की मुंबईत कायदा सुव्यवस्था ढासळलीये, गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। आता संजय राऊत यांनी एक वेगळा असा पैलू शोधून काढलाय। बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, मग सगळी सुरक्षा तिकडे असणार। पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चाललंय हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे असं संजय राऊत म्हणतायत। 15 दिवसापूर्वी सैफ अली खान कुटुंबासह मोदींना भेटायला गेले होते। पंतप्रधान मोदींनी 1 तास त्यांच्या कुटुंबासह वेळ घालवला। त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला। म्हणजे या राज्यात कुणीही सुरक्षित नाही। हा पैलू कुठे येतो काहीच कळत नाही। सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिलाय, मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान सुरक्षित राहू शकत नाही हे वास्तव आहे असं संजय राऊत म्हणालेत। म्हणजे कशाचा कशाशी संबंध नाही। ते मोदींना भेटले, मोदी मुंबईत होते, त्याच्यानंतर त्या सैफ अली खानला पद्मश्री दिलाय, पण याचा चोराशी काय संबंध आहे? म्हणजे चोराला या गोष्टींशी काय घेणं देणं आहे? आता नेमकं ते काय बरळले ते एकदा ऐकूया। सैफ अली खान को पद्मश्री से भी नवाजा गया है। पद्मश्री सैफ अली खान और उनका परिवार कुछ दिन पहले प्रधानमंत्री निवास में जाकर प्रधानमंत्री से मिले थे। प्रधानमंत्री ने उनको न्योता दिया था। 1 घंटे तक सभी लोग उनके साथ बैठे, चर्चा हुई। सैफ अली खान भी बहुत गदगद हो गए थे प्रधानमंत्री जी से मिलने के बाद। प्रधानमंत्री ने तैमूर का भी जिक्र किया उस वक्त। लेकिन सैफ अली कल प्रधानमंत्री मुंबई में थे और उसी वक्त सैफ अली खान पर कातिलाना हमला हुआ चाकू से।
कोई बोलता है चोर था, कोई बोलता और कोई था। लेकिन इस राज्य में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्या है, बीड़ से लेकर मुंबई तक, नागपुर से लेकर मुंबई तक, ये दिखाता है सैफ अली खान का हमला। कहाँ है लॉ एंड ऑर्डर, कहाँ है हमारे गृह मंत्री? उस बारे में बोलिए। अगर हम बोलेंगे तो हमके ऊपर बोलेंगे, उनको कुछ काम नहीं है। तो आपके पास काम है, अगर आप बिजी है बतौर गृह मंत्री, तो ये मुंबई और महाराष्ट्र में क्या हो रहा है? आता जितुद्दीन जितेंद्र आव्हाड यांना तर या घटनेत धार्मिक रंग दिसलाय। म्हणजे ज्या पद्धतीने वार करण्यात आले ते पाहता यामागे धार्मिक कट्टरता असलेला व्यक्ती तर नाही ना, अशी शंका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे। त्यांनी एकूणच या सर्व प्रकारावर चिंता व्यक्त करत त्या संदर्भात एक ट्विट केलंय। आता हे महाशय ट्विटमध्ये असं म्हणतायत की हा पूर्वनियोजित कट आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सैफला मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जातंय। आता बालिशपणा असावा तो पण किती, म्हणजे नसलेला धार्मिक रंग इथे कशाला आणायचा? मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, तसंच महाराष्ट्रात जे काही घडतंय ते धक्कादायक आहे असं म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला। बरं, आता यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा व्यवस्थेचे जे काही धिंडवडे निघत होते त्यावर वर्षाताईंनी कधीही संताप व्यक्त केला नाही। पण आता सैफ अली खानवर हल्ला, मग यांना चिंता वाटायला लागली। मुंबईतले हे नेते कमी होते की काय म्हणून केजरीवाल यांनी सुद्धा त्यांच्या अकलेचे तारे तोडले। एवढ्या सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या इतक्या मोठ्या अभिनेत्यावर त्याच्याच घरात हल्ला होणं ही चिंतेची बाब आहे। यामुळे राज्य आणि केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। जर सरकार इतक्या मोठ्या सेलिब्रिटींना सुरक्षा देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांचं काय? डबल इंजिन सरकार ना सुशासन देऊ शकतं ना लोकांना सुरक्षा, असं म्हणत केजरीवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे। पण खरं म्हणजे केजरीवालांनी 10 वर्षांच्या काळात दिल्लीमध्ये नेमकं काय केलं, काय कायदा सुव्यवस्था राखली, याचं आत्मचिंतन करण्याची त्यांना खरं गरज आहे। पण असो, आता विरोधक त्यांच्या अकलेचे तारे तोडत होते, वेगवेगळ्या शंका काढत होते, पण सुप्रिया ताईंनी तर यावर कडीच केली आहे। सुप्रिया सुळे बारामतीत एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या। त्यावेळी त्यांना जेव्हा सैफ अली खानचं कळलं हे सगळं प्रकरण, त्यांनी तातडीने सैफ अली खानची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री करिश्मा कपूर हिला फोन केला आणि संवाद साधला। हॅलो लोलो, ऑल ओके, अशी त्यांची सुरुवात होती। तू झोपली होतीस का? काय झालं? सर्व ठीक आहे ना ग? मग आता करीना रुग्णालयात आहे का? अच्छा, म्हणजे तुम्ही झोपलेले असताना ही घटना घडली? किती धक्कादायक आहे। मी काही करू की पोलिसांना तुम्ही तक्रार केली आहे आणि पोलीस आलेत ना? मला खरंच माफ कर, मी तुला इतक्या सकाळी फोन केला। आता या संवादावर हसावं का रडावं, म्हणजे हसायलाच येतं, पण त्यांचा हा हास्यास्पद संवाद काय हे एकदा ऐकूया। एवरीबडी इज ओके ना? ओके, सो बेबो इज इन द हॉस्पिटल विथ हिम. Oh, she's just sleeping. God, what a trauma. Mom, dad, okay, na? Yeah, don't tell them only. Don't tell them. Best. Yeah, exactly. Don't tell them. Anything you want me to do, or police has come and everything sorted? I'm so sorry to hear this. Yeah. No, I'm here in my constituency, Lolo, and the media has caught me and they said this happened to Saif. So I tried calling Saif right away. Obviously, there was no reply. Then I tried your number. I tried everybody's number. So scary. Anyway, listen, please get some Bebo Saif. I called. I won't disturb. Just keep me posted on what goes on, huh? Big hug. Take care. Anything I can do, let me know. And get some sleep, huh? But Chala, Saif is also home, right? Or no? He'll stay in the hospital for a while. He'll stay at Leela. Okay, big hug. Take care. Take care. Lots of love. Bye. आता इतक्या मोठ्या घटनेनंतर पोलीस काही करणार नाही का? पण तरी सुद्धा ताईंनी हा प्रश्न विचारला। बरं ताई, तुम्ही यात काय करणार आहे? म्हणजे टीका करण्याशिवाय तर तुम्ही काही करू शकत नाही। बरं, कपूर कुटुंब घाबरलं असं पण त्या सांगतायत। आता अशी घटना घडल्यानंतर कोणीही घाबरेल, त्यात कपूर कुटुंब काही वेगळं नाहीये। कपूर कुटुंब आणि आमचे किती चांगले संबंध आहे हे दाखवण्याचा बहुतेक ताई प्रयत्न करतायत। म्हणजे ताईंना किती काळजी आहे त्यांची,
सामान्य कुटुंबात असं काही झालं की ताईंना काही वाटत नाही, पण कपूर कुटुंब मोठं. आता या सगळ्यांच्या काळातच पालघर हत्याकांड झालं. तेव्हा काही कोणाला वाईट वाटलं नाही, म्हणजे कोणीही तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. बरं, यांच्या काळात चोरीच्या घटना होत नव्हत्या का? असंही नाही. आता पोलीस त्यांचं काम करताय. चोरीच्या उद्देशाने हा सगळा प्रकार घडलाय हे उघड आहे. त्यावरून राजकारण करणं म्हणजे जरा बालिशपणाची हद्दच झालीये. शहरात घडणाऱ्या काही घटनांच्या आधारे असुरक्षित म्हणून टॅग न लावण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलंय. देशातल्या इतर सर्व मेगा शहरांमध्ये मुंबई ही सगळ्यात सुरक्षित आहे आणि यात काही शंकाच नाहीये. सैफ अली खान सोबत जे घडलं ती चिंतेची बाब आहे, पण यावरून मुंबईला असुरक्षित म्हणणं योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पोलीस तपासातून माहिती समोर येतीच आहे, पण यांचा सगळ्यांचा तपास हा वेगवेगळ्या दिशेनेच चाललाय. म्हणजे संशयाच्या सुया या कुठेही कशाही भरकटतायत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, पण विरोधकांची ही हास्य जत्रा नक्की बघाच. सध्या काय झालंय, या विरोधकांना काहीही मुद्दा नाहीये. खरं म्हणजे आपण सत्तेत नाही याचंच त्यांना जरा दुःख होतंय. त्यामुळे पोटशूळ उठलेला आहे. त्यामुळे कुठलाही मुद्दा मिळाला की विरोधक त्यावर तुटून पडतात. आता मधल्या काळात फडणवीसांचं सरकारचं गुणगान गाऊन झालं, गोडवे गायले, कौतुक केलं, मग अपचन तर होणारच. तशी अवस्था आत्ता विरोधकांची झालीये. त्यामुळे टेन्शनवरची मात्रा विरोधकांची हास्य जत्रा असं म्हणण्याची वेळ आलीये. तुर्तास मी इथेच थांबते, पण या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत पाहत रहा आकार DG9. नमस्कार.